नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अँड आय होप यू ऑल गाईज आर डुईंग ॲब्सोल्युटली वेल. तर आज आहे शुक्रवार आणि आज तारीख आहे 29 तारीख आज. आज सुट्टी होती मला. काल पण सुट्टी होती आणि आज पण सुट्टी आहे. तर काल मला कुठे बाहेर जायला मिळालं नाही जास्त आणि व्हिडिओ शूट करायला पण नाही मिळाला. म्हटलं आज व्हिडिओ शूट करूया, कारण खूप वेळ झाला व्हिडिओ शूट नाही केला आहे त्याच्यामुळे. आणि आता मी चाललो आहे जरा गाडीचं काम करायचं आहे म्हणून. गाडीवरती सीट कवर लावायचं आहे, जे पूर्ण खराब झालं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर माहिती असेल तुम्हाला. आणि गाडी धुवायची सुद्धा, कारण जवळजवळ हप्ता झाला मी गाडी चालवलेली नाही आहे. कारण ऑफिसचा जो ट्रान्सपोर्ट आहे ना, तो ट्रान्सपोर्ट मी यूज करतो आहे जायला यायला वगैरे. त्याच्यामुळे गाडी घरीच उभी असते. पण जिथे मी गाडी उभी ठेवतो ना, तिथे झाडं वगैरे आहेत, धूळ वगैरे येऊन बसते गाडीवरती. त्याच्यानंतर झाडांवरती कबूतर कावळे वगैरे बसतात, ते पण पूर्ण गाडीला घाण करून ठेवलं आहे. तर गाडीसुद्धा पहिली धुवतो आणि त्यानंतर सीट कवर बदलायला जाईन. अजून छोटं मोठं काय काम असेल तर बघेन आणि ते करून घेतो पटकन. चहा पितो समोर, चहावाला आहे. जेव्हा मी ऑफिसला इथे होतो ना जवळच, तेव्हा इथेच चहा प्यायचो मी या चहावाल्याकडे. नाही चहा देत ना. ओके, चहा पिऊन झाले. आताच ऊन कमी झालं आहे, तरी पण घामाने परिस्थिती वेगळी झाली आहे. हो, पुढे जायच्या आधी मी हेल्मेट घालून घेतो, कारण कुठेही मामू उभे असतील. ॲक्च्युली माझा जो माईक आहे ना, त्याच्याने ज्याच्याने मागचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचो, तो माईक कुठेतरी हरवला आहे, भेटत नाही आहे. मला वाटतं मी खिशामध्ये वगैरे ठेवला होता असेल आणि तिथून पडला आहे कुठेतरी, असा माझा अंदाज आहे. ऑफिसच्याच परिसरात कुठेतरी पडला आहे असं मला वाटतं. तर मी ह्याच्याने रेकॉर्ड करतो आहे. हे बघा, आता हे थोडं जरा वरती लावतो, जेणेकरून आवाज अजून थोडा व्यवस्थित जाईल. कुठे लावू याला? ठीक आहे, इथे येईल आवाज तेवढा मला वाटतं. काही प्रॉब्लेम नाही. थोडं ॲडजस्ट करून घ्या नवीन माईक घेईपर्यंत. बरोबर आहे ना? आरशामध्ये बघतो जरा. ओके, इट्स फाईन. ह्याला फक्त व्यवस्थित ठेवतो, नाही तर माझी पूर्ण ऑडिओ खराब करेल. कारण तर टॅप 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 होत बसणार सारखं. त्याच्यामुळे ह्याला इकडे लावून ठेवतो. ओके, परफेक्ट. ओके, नाव आय एम रेडी टू गो. आता वाजलेत किती बघतो पहिले. अरे बापरे, 6 वाजलेत. म्हणजे मला घाई याच्यासाठी करायची आहे, कारण जो सर्व्हिस सेंटरवाला आहे ना, गाडी जिथे मी धुवायला चाललो आहे, तो लवकर बंद करतात. 6:30-7 बंद करतात. पण आता बघायला लागेल आता जाऊन मला पटकन, कारण आता मला ट्रॅफिक पण भेटेल थोडीफार पुढे. इथे आमच्या इथे जैन मंदिर आहे, ते पण मी एकदा व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. याच्यावरती सुद्धा एकदा ब्लॉग बनवेन. पण मला पहिले इथे खबर करावी लागते की तिथे कॅमेरा अलाउड आहे की नाही, कारण खूप ठिकाणी मला जायचं आहे, पण तिथे काय होतं ना, कॅमेरा
म्हणजे शूट करायला बंदी केली आहे. म्हणजे खूप मंदिरांमध्ये खूप फेमस जे मंदिर आहेत त्यांमध्ये. कारण एक मंदिरांची मला सिरीज बनवायची आहे. जेवढी माझ्या आजूबाजूची मंदिरं आहेत किंवा मुंबईमध्ये जी फेमस मंदिरं आहेत ना, त्या फेमस मंदिरामध्ये जाऊन मला व्हिडिओ बनवायचे आहेत. म्हणजे ते आपल्या व्हिडिओवरती कॉन्टेंट असणार. एक मंदिरांची एक टेम्पल सिरीज. पण त्याच्यासाठी मला एक चांगल्या क्वालिटीचा मोबाईल घ्यावा लागेल आणि मग त्यानंतर मी अपलोड करेन त्या व्हिडिओ. कारण सगळ्याच मंदिरामध्ये कॅमेराज अलाउड नाही आहे. कारण मी आता मागचा व्हिडिओ तुम्ही एस्कॉनचा जर पाहिला असेल ना, तर त्या व्हिडिओमध्ये पण मी जे शूट केलं आहे ना, तर काही व्हिडिओज आहेत त्या मी मोबाईलने शूट केल्या आहेत आणि काही त्यातल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या मी कॅमेराने शूट केल्या, ज्या बाहेरच्या बाहेर आहेत. म्हणजे बाहेर कॅमेराने शूट करतो, मग मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर मोबाईलच यूज करावा लागेल. त्याच्यामध्ये तिथे ना एक स्ट्रिक्टली अशी नोटीस लिहिलेली आहे की कॅमेरा इज नॉट अलाउड. ऑलमोस्ट पोचलो आहे आता आपल्या सर्व्हिस सेंटरजवळ. बघूया तिथे काय गर्दी आहे की काय. 2 आहेत या ठिकाणी सर्व्हिस सेंटर. बघूया पहिला सुरुवातीचा आता जाताच बघूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन पण बघतो पुढे सुद्धा गर्दी आहे की नाही आहे. अरे वा, गाडी आहे. कोणती गाडी आहे बघायला नाही मिळालं व्यवस्थित. अरे बापरे, हे तर बंद आहे. मोटूल करून दिसतंय ना, हे एक सर्व्हिस सेंटर आहे ते. अरे बापरे, पुढचं बघूया आता जाऊन. पुढे जाण्यासाठी मला युटर्न मारून यावं लागतंय बहुतेक. अरे यार, हे पण बंद आहे. शिट, इथे सुद्धा बंद आहे. आता कुठे जाऊ? आता मला वाटतं डायरेक्ट पहिले सीट कवर बदलावं लागतंय. मला नाही वाटत आता कुठे चालू असेल. अरे यार, प्रॉब्लेम आहे. थांब रे, प्रॉब्लेम. गाडी धुवू की नको? गाडीची हाल खूप बेकार झालेत यार, सगळी वाट लागली गाडीची. या साईडला एक आहे, एकदा जाऊन बघू का? चल, इथूनच राईट घेतो. एकदा हे पण बघतो. ते रोड साईडलाच असं गाड्या वगैरे धुतात, ते एकदा जाऊन बघतो तिथे आहे का. हे आहे संघर्षनगर. इकडे संघर्षनगर, चांदिवली. ही इकडची बिल्डिंग किती नंबर माहीत नाही. अच्छा, 18 नंबर. आणि हे इकडे वरती मार्केट. आता संघर्षनगरचा जो रोड आहे चांगला बनवला. पहिला खूपच बेकार होता इकडे, पण आता चांगलं डेव्हलपमेंट केले. त्याचं कारण पण हे आहे, नाहरवाला तर काय करू शकला नाही इतक्या वर्ष. पण जसं गोदरेजवाला इथे घुसला आहे बघा, हे नाही बिल्डिंग, हे गोदरेज अर्बन पार्क म्हणून इथे बनवलं आहे. हा सर्व्हिस सेंटरवाला आहे का बाबा? दिसत तर नाही आहे कोणी इथे. शेट यार, इथे पण नाही आहे. इकडे असतो, हे दोघे जण चालतात ना हातात पकडून, असं इथेच बाजूला इथे असतो, पण तो पण नाही आहे. चला, हा पण नाही आहे. 3 ठिकाणी फिरलो, 3 ठिकाणी पण बंद. इकडे खैरानी मार्केट आहे, खैरानी रोड, आणि या साईडला खैरानी मार्केट. पण आता मार्केटमध्ये नाही जायचं आपल्याला, शॉपिंग वगैरे तर नाही करायची आहे. ॲक्च्युली करायची होती मला शॉपिंग, मला काही कपडे वगैरे घ्यायचे आहेत, पण ते नंतर कधीतरी घेईन. आता जे काम करायला आलो आहे आपण ते काम करून घेऊया पहिलं. हे बघा, आता ही अशी बेकार परिस्थिती आहे ट्रॅफिकची. संध्याकाळच्या वेळेला बाहेर निघायचं म्हणजे हीच परिस्थिती आहे. अँड आय हेट ट्रॅफिक यार. ट्रॅफिक आणि ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये जी गर्दी असते ना, मला बिलकुल नाही आवडत. नाही तर मला ट्रॅव्हल करायला काय वाटत नाही एवढं. पण ह्या 2 कारणामुळेच मी टाळतो ट्रॅव्हलिंग वगैरे. समोरून जाण्यापेक्षा हा इथे एक छोटासा मस्त शॉर्टकट बनवला आहे,
इथं घुसतो, म्हणजे मला सिग्नलला थांबायची गरज नाही आहे. आत्ता एक्झॅक्टली आपण साकीनाका मेट्रो स्टेशनच्या खाली आहे. हां, थोडाफार रोड खाली भेटला. चला जराशी पळवूया गाडी. हो हो येस, सीट कवरवाला जो आहे तो आहे, दुकान त्याचं उघडं आहे. हां, ते जरा बरं वाटलं, एक तरी काम झालं. आता दुसरंवाला बघूया. तो आता गाडीची ते धुवायचे आहे, तो गाडी धुणारा आहे की नाही बघूया आधी पहिला. या व्हेरी गुड, गाडी धुणारा सुद्धा आहे आणि त्याच्या बाजूला मेकॅनिकवाला पण आहे. ग्रेट. चला गाडी पहिली धुवायला उभी ठेवतो इकडे. बाजूला एक गाडी धुवायला लावलेली आहे. हा, गाडीची परिस्थिती बघा. ही सुद्धा चावी काढतो. इथे सुद्धा बघा किती धूळ बसले यार. हे ऑइल आणि मातीचं कॉम्बिनेशन. आणि सीट काढून ठेवतो, सीट नाही मला हे करायचे. सीटवरती जर सीट ओली झाली ना नंतर मग ती ओलीच राहणार आतमध्ये. कपडासुद्धा काढून घेतो. सीट ठेवतो शिवबे इथे आणि कपडासुद्धा ठेवतो असा. गाडीची चावी काढली की नाही? गाडीची चावी तिथेच राहिली. आता ह्या गॅरेजवाल्याकडे ब्रेक पण टाईट करून घेतो. अरे न्यूट्रलवरती आहे वाटतं गाडी. गाडीची चावी कुठे पडली वाटतं. गाडीची चावी आईच्या गावात एकच चावी आहे. हा समोर ब्रिज आहे इकडे, मेट्रो ब्रिज, घाटकोपर साकीनाका. या साईडला इकडे साकीनाक्याला जाते आणि या साईडला घाटकोपर. ओके, फायनली गाडी धुवून झालेली आहे आपली. इकडे सीट कवर लावून घेतो, पण त्याच्या आधी सीट पुसून घेतो जरा, कारण सीट काढून ठेवली होती त्याच्यामुळे. आतमध्येच ठेवतो. आता इथलं काम तर झालं आहे आपलं, गाडी धुवायचं. जरा गाडी बरी वाटते पहिल्यापेक्षा, कारण इतकी बेकार झाली होती ना हाल गाडीचे. चला आता एक काम राहिलं, सीट कवर. गाडी धुतल्यामुळे काय आहे, थोडी झटके द्यायला लागले.
जरा रेस दिली ना होते चालू. ठीक आहे. आता पुढे आपलं सीट कवरवाला हा बघा इकडेच आहे. जास्तसुद्धा तिथून पुढे नाही आहे, जिथे गाडी धुतली तिथून. चला आता सीट कवर एक चूज करूया. भाई सीट कवर डालना है इसको. काढूनच ठेवतो ना इथे. अरे वाह, हेल्मेट सुद्धा आहेत. ग्रेट. कौन है इथे? अच्छा हाच है. बताओ ना कौन सा है आपके पास. ब्लैक ही सही रहेगा. दूसरा कौन सा है ब्लैक के अलावा? ब्लैक के अलावा कौन सा है आपके पास? ब्लैक के अलावा फिर ब्राउन वगैरह आएगा. नहीं, ब्लैक ही लगाओ फिर. ब्लैक में कैसा डालना? प्लेन में ही ब्लैक जो पहले लगा हुआ है वो है ना, सेम वैसा ही डालना है. 250 है, 350 है, 450. ज़रा क्वालिटी दिखाओगे क्या मेरे को, तो पता चलेगा. ये 250 है. अच्छा. ये आएगा 350 आएगा. ये क्या स्लिप नहीं करता है, ग्रिप बना के रखता है. थोड़ा जाड़े में आएगा 450. तो वाटर प्रूफ है, मजबूत है. अच्छा, ये लास्ट टाइम ये वाला था मेरा. हाँ ठीक है, सही रहेगा ये. ठीक आहे ना. थोडं चीपेस्ट पण टाकून फायदा नाही. चांगला क्वालिटीचं टाकूया थोडा. ये वाली सीट मस्त है ना. चाबी दो ना भाई. सीट खुला हुआ है. पूरा है. हाँ. अपने पास 50 है. पीला का फूट पड़ती है क्या? ऊपर और भी निकाल दो. नहीं, उसी पर मार दो, निकालो मत. ये ग्लू है क्या? अच्छा, हे पहिल्यांदा बघतोय मी ग्लू वगैरे लावतात. टाई पट्टी है भाई. टाई पट्टी. क्या बड़ा वाला है? बड़ा वाला नहीं है. बड़ा वाला नहीं है. 8 ये तो मिलेगा. राजश्री. चांगले हेल्मेट्स आहेत. छान आहे.
परफेक्ट. हां चला बघूया कसं वाटतं आता गाडीवरती. व्हेरी नाईस. होता है, जोर से करो, जोर से मार दो. रुको रुको, हो गया. हाँ पेमेंट हो गया. थँक्यू. चला 2 कामं झालीत आपली. आणि यार आता कैक बरं वाटतं यार. हो 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 हो. आणि आपल्या चॅनलचं नावसुद्धा बरं वाटतं आहे, कारण खूप बेकार झाली होती हा अलीकडे. चला 2 कामं झाली. पेट्रोल किती आहे काय माहिती. काल थोडा गेलो होतो बाहेर, दादरला गेलो होतो, तर येताना बघितलं होतं थोडं कमी होतं. म्हणजे घरी पोचेन तितकं तरी होतं पेट्रोल. पण आता चेक करावं लागतंय. बरं वाटतं यार आता अशी गाडीची कामं वगैरे जरी कामं वेळेत पूर्ण झाली ना तर थोडं बरं वाटतं. आता वाजलेत 6 वाजता आपण घरातून निघालो होतो आणि आता बरोबर 7 वाजलेत. 1 तासामध्ये गाडीसुद्धा धुवून झाली, सीट कवर पण लावून झालं आपलं. गाडीमध्ये एकदा पेट्रोल चेक करतो किती आहे, कारण माझा काटा हा मीटर चालू आहे पण ह्याच्या आतमधलं जे मेकॅनिझम असतं ना ते बंद आहे. टाकीच्या आतमध्ये एक असतं काहीतरी. अरे यार इथे पाणी आहे ह्याच्यामध्ये बघा. हे पाणी टाकीमध्ये गेलं तर हां आतल्या साईडला पाणी आलं आहे काय. हे पावसामध्ये प्रॉब्लेम देणार आहे, तर पावसामध्ये कवर लावलं पाहिजे. अरे दिसत नाही आतमध्ये किती पेट्रोल आहे. टॉर्च मारावी लागते. जाता जाता एक तिकडे पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावरती टाकेन, नाही तर शेलमध्ये तरी टाकेन. शेलसाठी थोडा युटर्न मारून यावं लागेल मला. आहे बऱ्यापैकी आहे. आता टाकू की नंतर टाकू माहीत नाही, पण बघूया पुढे जसं जाईन. ट्रॅफिकवरती आहे, तर ट्रॅफिक कमी भेटलं तर आत्ताच टाकून घेईन. जर जास्त ट्रॅफिक मिळालं तर नंतर बघेन. गाडी धुतलं आहे ना तर लवकर चालू होत नाही. ह्या सिग्नलला लय बेकार ट्रॅफिक असतं यार. गाडी आता वरतून काढतो, तुम्हाला दाखवतो. गाडी वरतून काढतो. हे बघा ह्या बुलेटवाल्याने पण काढली तिकडूनच. पण आपल्या ट्रॅफिकमध्ये जिथे थांबायचं आहे ना ते थांबायला नाही भेटणार. हे बघा इकडे ट्रॅफिकमध्ये थांबलेत सर्व. तर आपण पटकन इथून आतमधून गाडी काढू शकतो यार. एक नंबर. हे बघा हे पण घ्यायचेत मला इकडचं स्टँड वगैरेसाठी, आणि एक स्पीकर घ्यायचा आहे मला. स्टँड मला व्यवस्थित भेटत नाही यार. ऑनलाईन पण भेटत नाही व्यवस्थित आहे, जिथे स्टोअरला जातो आहे तिथे पण नाही व्यवस्थित भेटत आहे. ओके आलो बाबा पुढे एकदाचा, आणि इकडे जाऊन इथे थांबतो. आता बहुतेक सिग्नल सुटेल समोरचा. याची साईडनी जागा आहे ना ही बरी पडते. आता इथून मला लेफ्टने आहे, मला राईट जायचं आहे, तर इकडे कुठेतरी मला घुसावं लागेल. इथेच थांबतो, जास्त पुढे जाऊन पण काही फायदा नाही. जागा भेटली की लगेच घुसायचं बाई. वाट बघत बसलं ना की तिथेच राहणार. अरे इकडून 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 चल भाई, राईटला राईटला राईट राईट राईट.
इंडिकेटर नाही माझ्याकडे आहे गाडीला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि हात पण दाखवू शकत नाही. एक नंबर. इकडून हा इकडे राईट. इथे मच्छीसुद्धा आहे, मच्छी मार्केट. मच्छी घेऊन जाऊ काय असा विचार चालला आहे माझा. मच्छीवाला बघूया, जाऊया. मच्छी मार्केटमध्ये जर गर्दी कमी असेल तर घुसेन, जर जास्त असेल तर नाही घुसणार. इतकीसुद्धा गर्दी नाही आहे, एकदा घुसायला काही हरकत नाही आहे. मला फक्त बांगडाच बनवता येतो, त्याच्या व्यतिरिक्त मला काहीच बनवता येत नाही. पापलेट आहे यार, पण पापलेट फ्राय मला नाही बनवता येत. माझ्या इथे पण आहे यार, पण तिथे फ्रेश नाही मिळत. इकडे थोडेफार फ्रेश आहे. ह्या काकींकडे मी लास्ट टाईम घेतलं होतं, त्यावेळेला बांगडे खूप छान फ्रेश भेटले होते मला. तलावाची मच्छी पण नाही व्यवस्थित. आता संपलं मार्केट, एवढंच. बांगडे या साईडला नाही दिसत आहे. इकडे पापलेट आहे, सुरमई दिसले मला. बांगडे दिसायलाच फ्रेश दिसत नाही आहेत यार. थोडे जरी हाताला असे वेगळे वाटले ना मला, तर मग मन नाही करत माझं घ्यायचं. असा कधी बांगडा हातामध्ये घेतला लगेच समजतं ना यार की किती फ्रेश आहे मच्छी, मग मन निघून जातं. आता माझ्या मार्केटला मी एकदा बघेन संध्याकाळी, जर तिथे व्यवस्थित भेटले तर ठीक. इथे तर मला जितकी मच्छी होती मी बघितली, त्याच्यामध्ये बांगडा अशी मच्छी आहे की जी मला प्रॉपर बनवता येते. बाकीची पण आता शिकायला पाहिजे थोडी थोडी. मला फोनवरून आई गाईड करते की मी असं काय घेतलं ना, मला चपाती वगैरे लाटायला यायची, पण मला भाकरी वाजायला यायची नाही. पण घरात पीठ होतं, बहीण पण गावी आहे, मी मुंबईत आहे एकटाच. तर मग म्हटलं एकदा मी ट्राय करतो, म्हणून आईला फोन केला. तर आई बोलली की असं असं कर, असं पीठ घे, मग त्याला कसं भिजवायचं, मग कसं त्याला गोल 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 बनवायचं, हे सगळं मला फोनवरती मला सांगत होती ती. तर तिच्या गायडन्सने अजून मच्छी वगैरे कशी बनवायची ते विचारून घेईन मी एकदा. तर मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करू शकता तुम्ही माझा व्हिडिओ, किंवा कलिग्समध्ये शेअर करू शकता, रिलेटिव्समध्ये शेअर करू शकता. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ कुठे आणि कुठल्या टॉपिकवरती बनवावा. असं काही जर तुमच्या सजेशन असतील तर ते सुद्धा सांगा. मी नक्की प्रयत्न करेन त्यावरती व्हिडिओ बनवायचा. तर भेटूया मग आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले व्हिडिओसुद्धा बघत राहा. बाय बाय.